पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरु प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। तववरी तो समीरू निराळी की जे स्थिरू। जोपर्यंत ती स्थिती प्राप्त होत नाही तो प्राणवायू जो आहे, ती प्राणवृत्ती जी आहे ती मूर्ध्नी आकाशामध्ये जिरून जात नाही। जोपर्यंत ती जिरून जात नाही मग लग्नी जेवी ओंकारू बिंबीची पिलसे। आणि ज्यावेळी हे स्थिर होऊन जातं त्यावेळी काय होतं, त्या ठिकाणी मग लग्नी जेवी ओंकारू, तिथे हा ओंकार 3 मात्रांचा बिंबामध्ये म्हणजे अर्धमात्रेमध्ये शोभू लागतो। म्हणजे तो पोचतो कुठे, त्या तुर्यगेमध्ये। आविष्कार काय करतो, लोक व्यवहारामध्ये वागतात तसे दिसतो, तो लोकांना दिसतो ना। म्हणजे माऊली सुद्धा रागावली आहे, अहो असे कसे, ताटीचे अभंग गावे लागले त्यांच्याकरता। रागावले कसे, मुक्ताबाईंना त्यांना समजवावं का लागलं, काही नाही, लोकव्यवहाराप्रमाणे लोकांना कळलं पाहिजे। कारण शेवटी काय, मर्त्यावतार मर्त्य शिक्षण, आमच्यासारख्या मर्त्य मनुष्याकरता मर्त्य शिक्षण आहे। ते शिक्षण देण्याकरता सांगावं लागतं की अरे तुम्ही थोर माणसाची किती उपेक्षा करता, ही उपेक्षा करणं योग्य आहे का? आणि अशी जर उपेक्षा तुम्ही करत राहिलात तर तुम्हाला शहाणपण शिकवावं लागेल की तुम्ही व्यवहार कसा करा, त्या व्यवहारामध्ये तुम्ही कसे वागा। आणि म्हणून त्याकरता मुक्ताबाईंनी ज्ञानदेवांना सांगितलं, आणि ज्ञानदेवांनी समाज किती त्रासदायकपणाने सत्पुरुषांना छळतो की शेवटी सत्पुरुषांना सुद्धा समाजाला समजावून द्यावं लागतं की तुम्ही उद्वेगकारक वर्तन करता आहात, या वर्तनाचे भोग त्यांना काय भोगायचं आहे, ज्ञानदेवांना काही भोगायचं नाही आहे, पण या उद्वेगकारक तुमच्या वर्तनाचे भोग तुम्हालाच भोगावे लागतील की जे भोगताना तुम्हाला देमाय धरणी ठाय होईल। नका वागू असे, नका वागू असे सांगण्याचे अनेक प्रकार आहेत, त्यातला प्रकार आहे। आणि म्हणून इथे त्यांनी कसं म्हटलंय, हे 3 मात्रा ज्या आहेत त्या अर्धमात्री विलसे, म्हणजे शोभतो, म्हणजे तो राहतो तुर्यगा स्थितीमध्ये। व्यवहार कशाचा करतो, सगळा करतो, जे काम करायचंय। आकाराच्या मात्रेचं काम काय, आपण म्हणतो ना, सत्पुरुषांनी त्यांनी सांगितलंय ना, फार चांगला म्हणजे आठवणी आहेत। लोकमान्य टिळकांच्या पत्नी आणि लोकमान्य टिळक मंडाल्यामध्ये होते, त्यावेळी ही सगळी विध्वंस मंडळी त्यांना कळवायची की तब्येत बरी नाही आहे आणि औषध घेत नाहीत, असं नाही, अवघड आहे। प्रत्येक वेळी त्यांना कळवलेलं असेच असं नाही, मोठ्या मोठ्या त्यांना तरी तिथे त्रास का द्यावा, जेवढं आवश्यक आहे तेवढं कळवायचं आहे, बाकीच्या गोष्टी कळवायचे नाहीत। तसंच त्यांच्यापर्यंत न पोचवता हे लोक काय सांगायचे,
की मामांचं पत्र आलं आहे, त्यांनी सांगितलं आहे की त्या अमुक अमुक वैद्यांचं औषध तुम्ही घेतलं पाहिजे. त्यांचं आलं आहे का पत्र, मग मला ते औषध घेतलं पाहिजे. म्हणजे ही जी श्रद्धा आहे, आपली श्रद्धा काय असते, आपल्या सद्गुरूंनी सांगितलं आहे का, मग ते केलं पाहिजे. ज्ञानेश्वरांनी सांगितलं आहे का, मग ते खरं आहे. समर्थांनी सांगितलं आहे का, मग ते खरं आहे. ही जी धारणा ही कुठून येते, ही आपल्याला, आपण त्याचं विश्लेषण नाही आहे केलेलं, आपण ते श्रद्धेने समजून घेतलं. उपनिषदांनी विश्लेषण केलं. उपनिषदांनी काय विश्लेषण केलंय, ते जे वाक्य बोलतील ते वाक्य सत्यच असणार. कारण का, त्यांच्या कृतीला पूर्ण यशस्वीता, प्राथम्य आलेलं आहे. म्हणजे ती कृती कशी आहे, 100% परफेक्ट. तत्वज्ञानाच्या भाषेत बोलायचं तर यथार्थ, यथार्थच असणार. तिथे वेगळं यथार्थ, जो हेतू आहे त्याप्रमाणे. यथार्थ शब्दाचा अर्थच आहे की जो हेतू आहे तोच हेतू सफल करणारं त्यांचं वाक्य आहे. का आहे, कारण त्यांच्या ठिकाणी हे सामर्थ्य आहे ओंकाराच्या आकार मात्रेचं, ओंकाराच्या उकार मात्रेचं सामर्थ्य आहे. त्यांना सगळ्याचं ज्ञान आहे. त्यांनी जर सांगितलं आत्ता प्रवासाला जाऊ नका, आपण म्हणतो त्यांनी नाही सांगितलंय जाऊ नका, आणि न ऐकता गेलेला मनुष्य काहीतरी विपरीत अनुभव घेतो. तो म्हणतो बघा महाराजांनी सांगितलं होतं तुम्ही जाऊ नका म्हणून, आम्ही ऐकलं नाही, आमचा काही विश्वास बसला नाही, त्रास झाला, आम्हाला अडचणीत आले. नाना महाराज तराणेकरांच्या चरित्रातला प्रसंग आहे की लोकांना त्यांनी सांगितलं जाऊ नका प्रवासाला, ऐकलं नाही, गेले. रात्रीची वेळ, त्या सगळ्या इंदोर आणि ह्या भागातला प्रवास, तो प्रवास करत निघाले आणि गाडीमधलं पेट्रोल संपलं. आता ती गाडी त्या ऐन जंगलामध्ये अडकली. आता जाणार कसे पुढे, लक्षात आलं त्यांच्या, आता इथून तर आपण काही कुठे जाऊ शकत नाही. सगळ्यांनी नाना महाराजांची प्रार्थना केली आणि ते म्हणाले की काही करा महाराज, आम्ही तर याच्या चंबळचं खोरं नाही, सगळं जवळ न, तिथे सगळा मार्ग आणि ती सगळा प्रदेशच मोठा भयानक, आम्ही कशी रात्र काढू. बिना पेट्रोलची गाडी चालत बाहेर आली. ती गाडी चालली, काय आहे, ज्ञान आहे. तिथं ते बसलेत, कुठे जिथे असतील तिथे. त्यांना कळलं की हा आपली प्रार्थना करतो आहे, ह्याला अडचण आहे, आणि ह्याच्या अडचणीचं निवारण केलं. म्हणजे काय अडचण आहे ते कळलं. ज्ञान कसं आहे, नुसतं ब्रह्मज्ञान झालं म्हणजे आपल्याला असं वाटतं की ते एकदा ईश्वर भेटला, असं नाही, सगळंच. म्हणून उपनिषदांनी काय स्पष्टीकरण दिलं आपल्याला, जे एक जाणल्याने सर्व जाणल्यासारखं होतं. सगळं जाणलं जातं. त्यांनी एका परमात्म्याला जाणलंय, ते सबंध जगाला जाणतात. या जगातल्या प्रत्येकाची अडचण जाणतात. कशानी, उपनिषदांनी स्पष्टीकरण दिलं की त्या ओंकाराच्या मात्रेची उपासना पूर्ण झाली आहे. शेवटची मकार, द्वंद्व शिल्लकच राहिलं नाही आहे. त्यांच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं मान नाही, अपमान नाही, शीत नाही, उष्ण नाही, सुख नाही, दुःख नाही, द्वंद्व शिल्लक नाही. आपल्याला तुलसीदासांची कथा मी पूर्वी सांगितली असेल की तुलसीदासांना एकदा नाभादास त्यांना भेटले आणि भेटल्यावर नाभादासांनी सांगितलं की तुम्ही सारखे राम 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 त्या रामाचा जप करता, एकदा आमच्या वृंदावनमध्ये या आणि आमच्या कृष्णाचं वैभव बघा, असं त्यांनी सांगितलं. तर ठीक आहे म्हणाले, तुम्ही म्हणालात येतो मी भेटीला. तिथे आल्यानंतर प्रत्येक मंदिरातनं फिरायला लागले. त्यांना कोणती मूर्तीच आवडेना. ते म्हणाले, हे काय रामा, तू इथे धनुष्यबाणच हातात घेतला नाहीयेस, हे काय रामा, तुझी सीता कुठे गेली, सीता इथे बरोबर दिसत नाही, लक्ष्मणाला कुठे टाकलंस. ते नाभादास म्हणाले, सगळं वृंदावन फिरवलं यांना, एकाही ठिकाणी हा मनुष्य नमस्कार करत नाही. कसला म्हणाले हा संत आहे की ह्याला नमस्कार करावा असं वाटत नाही कुठेही देवासमोर. तर ते म्हणाले की तुलसीदास, तुम्हाला फार गर्व झाला आहे तुमच्या भक्तीचा, म्हणून तुम्हाला माझ्या ह्या कन्हैयाचं इतकं लढीवाळ रूप सुद्धा आकर्षित करू शकत नाही. असं कसं. ते म्हणाले, मी नमस्कार करीन तेव्हाच करीन जब धनुष्यबाण लो हात. तुम्ही हातामध्ये धनुष्यबाण घ्या. भगवंता, हे मयूर पिच्छ काय लावलंय मस्तकावरती, हे काही मला पसंत नाही. हातामध्ये धनुष्यबाण घ्या. आणि त्या मंदिरामध्ये भगवंतानी, समर्थांचं सुद्धा आहे ना, विठोबाच्या इथे त्यांनी म्हटलं, येथे उभा का रामा,
मनमोहन मेघश्यामा, की अरे तू इथे असा उभा राहिलास. म्हणाले मनमोहन मेघश्यामा, आणि गंमत अशी आहे बघा, दोघांनाही मेघश्यामच म्हणतात, श्यामल आहे. हा तर श्याम नावाने ओळखला जातो, तो त्याच्या गुणविशेषाने मेघश्याम म्हटला जातो. मेघासारखा श्यामल, आणि हा मेघासारखा श्यामल असणारा श्याम नावाने ओळखला जाणारा. असो, पण म्हणजे सांगायचा हेतू असा की रामाचं दर्शन झालं, यांनी हात जोडले. नाभादास म्हणाले एकदा यांचं संतत्व काय आहे याची आपण करूच परीक्षा. त्यांनी सांगितलं आमच्याकडचा उत्सव आहे, मी माझ्या घरी उत्सव करतो, माझ्या उत्सवामध्ये आपण या, माझ्या घरी या, माझे पाहुणे म्हणून आमंत्रित. हो म्हणाले, आलो मी आपल्याकडे. त्याप्रमाणे आठवण ठेवून तुलसीदास त्यांच्या त्या महोत्सवाच्या कार्यक्रमाला जातात. काय सगळं गावाला लंगर असतो, सगळं जे भोजन आहे भंडाऱ्याचं मोठंच्या मोठं भोजन, सगळ्या पत्रावळी मांडलेल्या, लोक जेवतायत सारखे. तुलसीदास येतात, ते काय नाभादास कुठे आहेत, मी केव्हा येऊ, जेवायला कुठे बसू, केव्हा बसू, असं काही नाही. पत्रावळी मांडल्या तिथं आपल्या एका ठिकाणी येऊन बसले त्या धुळीमध्ये. आणि नाभादास वाढायला आले, त्यांनी पाहिलं पण त्यांनी त्यांच्याकडे लक्ष नाही दिलं. सगळ्यांना वाढत गेले तसे वाढत गेले. आणि नंतर खीर वाढायची वेळ आली, एक पत्रावळ घेऊन बसले होते, द्रोण नव्हता. आता खीर वाढण्याची वेळ आली, नाभादास आले. अरे म्हणाले कोण आहे बसलेलं, वाटीमध्ये द्रोण नाही आहे, वाटीत वाढायला पाहिजे खीर, तसं द्रोणात खीर वाढेल, तर कोणी वाटी किंवा द्रोण घेतलेला नाही आहे. ठीक आहे म्हणाले, घेतो. त्यांनी आपला जवळ असलेला जोडा जिथं काढून ठेवला होता तोच जोडा घेतला. म्हणाले कशात वाढायचं, ह्याच्यात? हो म्हणाले, खीर वाढा ह्याच्यात. तुम्हाला जोड्यामध्ये खीर काय फरकच पडत नाही म्हणाले. या जगामध्ये चांगलं आणि वाईट, स्वांग जुगुप्सा योगाने म्हटलंय. इथे सगळ्या जगाच्या विषयी उपनिषदांनी म्हटलं की जो ब्रह्मज्ञानी पुरुष आहे त्याला जगाच्या विषयी जुगुप्सा म्हणजे तिटकार, तिरस्कार राहतच नाही. म्हणाले काय ते जोड्यात खीर घेतली म्हणून काय बिघडलं. नाभादासाने खिरीचं पातेलं खाली ठेवून दिलं, त्यांना त्या पंक्तीमध्ये साष्टांग दंडवत घातलं. म्हणाले मी अधिकार ओळखला नाही, तुम्हाला भेटायला येतो. आणि नाभादास त्यांना भेटायला आले. पहाटेची वेळ आहे, जसं नाथांच्या चरित्रात आहे तसंच तुलसीदासांच्या. त्यांना भेटायला आले आणि दरवाजात पाहतात तर प्रभू रामचंद्र यांच्या दाराची राखण करत आहे. आणि तुलसीदास ते कसली झोपडी ती चंद्रमौळी त्याच्यात आज झोपलेले. नाभादास म्हणाले मी कृष्णाचा भक्त म्हणतो. खूप त्यांनी भक्तिमाला म्हणून फार सुंदर ग्रंथ लिहिलेले आहेत नाभादासांनी, मोठे संत आहेत, त्यांचं साहित्य पण पुष्कळ प्रसिद्ध आहे. तर ते म्हणाले की अधिकार केवढा, पण अधिकाराची स्थिती प्राप्त झाल्यावर काय होतं ते आपल्याला महत्त्वाचं की द्वंद्वातीत होतात. त्यांनी ओळखलं यांनी आपला अपमान केला, यांनी आपली उपेक्षा केली, यांनी आपल्याकडे मुद्दाम दुर्लक्ष केलं, पण त्यांनी काही फरक पडत नाही. काय फरक पडणार. म्हणाले जेव्हा त्यांनी हे तीनही प्राप्त करून घेतलेलं आहे, ओंकाराच्या ह्या लौकिक तीनही मात्रा ज्यांनी जिंकलेल्या आहेत, आता तो कसा शोभतो, आता त्या अर्धमात्रेमध्ये शोभतो. अर्धमात्रेत शोभणं म्हणजे काय, तो सारखाच तुर्यगा स्थितीत आहे आणि व्यवहार कशाचा करतोय, त्या तुर्यगेच्या पार्श्वभूमीवर अउमचा व्यवहार करतो, लौकिकाचा व्यवहार करतो, प्रकृतीचा व्यवहार करतो. म्हणून त्यांनी इथे सांगितलं आपल्याला की हा कसा आहे. आपण गेल्या वेळी म्हटलं ना, तेथ आकाशी मिळे न मिळे तैसा धरावा धारणा बळे, जव मात्रात्रय मावळे. जोपर्यंत ते मावळत नाही, माहीत नाही किती साधना आहे, माहीत नाही कशी साधना आहे, माहीत नाही गुरु कृपा करून साधना पूर्ण करणार आहेत का गुरु आणखीन काही जन्म साधना करायला सांगणार आहेत, माहीत नाही. पण म्हणाले इथे त्यांनी सांगितलं की त्या मूर्धनी आकाशामध्ये जोपर्यंत या हृदयाकाशातून येणारा जो प्राणवायू आहे तो तिथे जिरून जात नाही, ही माऊलींची कुंडलिनी शक्ती जागरणाची प्रक्रिया आहे. त्या प्रक्रियेतला विषय त्यांनी सांगितलं ना, तिथे कुठेही संधी मिळाली की सोडत नाही. हेच सर्व ठिकाणी योगात असेल असं नाही, हे त्यांच्या ठिकाणी. म्हणून ज्ञानेश्वरी, म्हणून ते म्हणतात की जोपर्यंत हृदयाकाशामध्ये असणारं जे प्राणाचं चैतन्यमय स्वरूप आहे आणि जे प्राणाचं गतिमान स्वरूप, गती घेतली आहे ना त्यांनी, त्या गतीनेच तो प्राण मूर्धनी आकाशात आला. आता त्याची जी गती आहे
ती जोपर्यंत ही दोन आकाश एक होत नाही, हे दोन्ही एकत्र, आपण जेव्हा मान झुकवतो असं म्हणतात, योगामधल्या अनेक आसनांच्या मध्ये त्यांनी फल दिलंय, असं काही कोणी भक्ती मार्गाने दिलेलं नाही, पण ते म्हणतात की आपण हलासन करतो, त्या हलासनामध्ये डोकं जागेवर आहे पण शरीर उचलतो, त्यावेळी हृदय मस्तकाच्या अधिक जवळ येतं. आम्ही पश्चिमोत्तानासन करतो, पश्चिमोत्तानासनामध्ये जेव्हा पुढे झुकतो तेव्हा मस्तक अधिक हृदयाच्या जवळ येतं. आणि ते म्हणतात हा अभ्यास जो आहे तो याला उपयुक्त अभ्यास आहे की मूर्ध्नी आकाश आणि हृदयाकाश या दोघांच्या मध्ये अभेद शरीरात निर्माण होतो, तो व्हायला पाहिजे, तो व्हावा याकरताचा जो अभ्यास आहे तो अभ्यास या अशा आसनांच्या माध्यमामधून, नाही तर आसनांचं फल काय सांगितलंय, ततो द्वंद्व अनभिघातः. म्हणाले आसनाचा अभ्यास करणारा मनुष्य आपल्या ठिकाणी द्वंद्वापासून मुक्त होतो. दिसायला साधी आसनं दिसतात, फल बघा आसनांचं काय, ततो द्वंद्व अनभिघातः, तिथे द्वंद्व नष्ट होऊन जातात. आणि मग अनंत समापत्तीभ्याम असं म्हटलंय की त्याच्यामध्ये अनंत समापत्ती प्राप्त होते, अनंत अनंताच्या बरोबर येणारी एकरूपता, तो विषय सोडा. पण आता या ठिकाणी आपल्याला एकच भाग स्पष्ट करून घ्यायचा होता, तो म्हणजे त्या प्राणाच्या ज्या वृत्ती आहेत, वृत्ती म्हणजे गती आहे. वृत्ती म्हटलं की गती आलीच, आपण लक्षात ठेवायचं, आपल्या मनात विचाराचा तरंग, तरंग म्हणजे काय, गती, त्या तरंगाला प्लॉट करा की आलंच त्याचं काहीतरी रूप. म्हणजे जोपर्यंत गती आहे तोपर्यंत ही दोन आकाश एक होत नाही, आणि जेव्हा गती संपते तेव्हा प्रकृती शिल्लक राहत नाही. काय शिल्लक राहतं, फक्त चैतन्य. म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलंय, ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी. आमचा देह जो आहे तो कीर्तनामध्ये ब्रह्मरूपच असतो, कारण त्या कीर्तनामध्ये कोणतंही स्पंदन नसतं, त्या कीर्तनामध्ये निस्पंद असं केवळ चैतन्य प्रकट असतं. देहामध्येही प्रकट आहे, वाणीमध्येही प्रकट आहे, सर्व दूर प्रकट आहे. आणि म्हणून ती चैतन्य स्थिती आहे. व्यवहारात आल्यावर तुकाराम महाराज दोन माणसांशी बोलायला लागले, जेवायला बसले, काही समस्या आहेत, कुणीतरी रागावलंय, काही परिस्थिती बिकट आली आहे, तेव्हा काय, तेव्हा या तीन मात्रा शोभतात, या तीन मात्रात व्यवहार करतात. पण त्या व्यवहाराचं अधिष्ठान काय असतं, अर्धमात्रा. अर्धमात्रेमध्ये राहून तीन मात्रातले व्यवहार करणं हे संतांचं जीवन आहे. आता ती स्थिती प्राप्त झाली आहे, त्यांनी सांगितलं की त्या स्थितीमध्ये तो शोभतो. हे सांगण्याचं कारण काय की प्राणमास्थितो योगधारणा. म्हणाले हा जो प्राण आहे त्या ठिकाणी मस्तकामध्ये ठेवून हा जो योगी आहे तो तिथे राहतो, ही त्याची अंतिम स्थिती आहे. त्या योग्याची स्थिती, त्याचा अभ्यास म्हणजे चालला तो इथे, तिथे राहून त्याचा अभ्यास चालणार, अभ्यास संपला की उतरून इथे येणार. प्राण कुठे जाणार, प्राण पुन्हा इथे येणार. आणि म्हणून भक्त योग्याची चेष्टा करताना त्याला म्हणतो तुला फार अभ्यास करावा लागतो, तुला त्या मूलाधार चक्रापासून प्रवास करत 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 या आज्ञाचक्राच्या वरती त्या आपण म्हणू सहस्रार चक्रापर्यंत, त्या मूर्ध्नी आकाशापर्यंत जायला लागतं, आणि पुन्हा त्या मूर्ध्नी आकाशापासून प्रवास करून इथे यायला लागतं. आम्हाला काय, आम्ही नाभिस्थानापासून प्रवास सुरू केला की इथेच अनाहत चक्र, आम्हाला इथून पुढे पळापळ करावीच लागत, आम्ही इथेच राहतो, आम्हाला एवढ्या हैराण व्हावं लागत नाही. योग मार्गाला हैराण व्हावं लागतं. योगमार्ग कठीणच आहे, योगमार्गाचं आकर्षण आहे, पण योगमार्ग सगळ्यांना साध्य नाही. तर त्याच्या पुढचं जे आता त्यांनी ओंकारापाशी विषय आणला, त्यांनी म्हणलं ओम इति एकाक्षरम ब्रह्म व्याहरन माम अनुस्मरन यः प्रयाति त्यजन देहम स याति परमाम गतिम. म्हणाले ओंकार काय आहे, एकाक्षर ब्रह्म आहे, ब्रह्माचं एकाक्षर स्वरूप आहे ओम. दोन अक्षर राम,
मग 3 अक्षरावर अनेक मंत्र आहेत. ओम राम, ओम नमः, कुठलाही मंत्र घेऊन त्याचा जर जप केला तर ओम नमः गंग, ओम गंग 2 मात्रांवर, असे अनेक. ओम ह्रीम, ओम क्लीम, ओम श्रीम, ओम हुम, ओम राम. राम म्हणजे रावर अनुस्वार राम, तो 3 अक्षरी नाही, 2 अक्षरी बीजमंत्र. असे अनेक मंत्र. तसा म्हणाले एकाक्षरी मंत्र कोणता आहे? तैसे ओम हे स्मरोसरे, तो एकाक्षरी ब्रह्म. व्याहरण, व्याहरण म्हणजे उच्चार करीत. आता आपल्याला गायत्री मंत्राच्या व्याहृती माहिती आहेत. गायत्री मंत्राच्या व्याहृती काय आहेत? ओम भू भुवः स्वहा महा जनः तपः सत्यम, इथपर्यंत त्या व्याहृती आहेत. व्याहृती म्हणजे ज्याचा उच्चार केला पाहिजे अशा. हे त्या मंत्रात आहे का? नाही. मंत्र काय आहे? ओम तत्सवितुर्वरेण्यम भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. मंत्र एवढाच आहे, पण त्याला काय जोडले आहेत? व्याहृती. व्याहृती म्हणजे ज्याचा उच्चार केला गेला पाहिजे अशा, ज्याचा उच्चार करत राहणं. कारण का? या मंत्राचं बळ कशात आहे? व्याहृतीत. त्या मंत्राला जेव्हा इतकं सामर्थ्य प्राप्त होतं त्यावेळी त्या व्याहृतींनी, प्रत्यक्ष मंत्राची अक्षरं जेवढी आहेत तेवढाच मंत्र आपण म्हणतो की हा गायत्री मंत्र जो आहे तो किती अक्षरी आहे? 24 अक्षर. प्रत्यक्ष मंत्राचीच अक्षरं मोजायची, ती 24 आहेत, पण त्याला काय लावलेले आहेत? व्याहृती. त्या व्याहृतींचा उच्चार करणे हे महत्त्वाचं आहे. त्याचा उच्चार करावा. तसं ब्रह्मव्याहरण, तसं ओम ह्या शब्दाने ब्रह्माचा उच्चार करावा, ब्रह्माच्या एकाक्षरी नामाचा उच्चार करावा. गीतेनी सगळ्याचं सार सांगितलं. अगदी पूर्वमीमांसक नाही सोडले, उत्तरमीमांसक तर आहेतच या रूपाने. त्यांनी कुठले वैशेषिक नाही सोडले, त्यांनी योग नाही सोडला, त्यांनी काही नाही सोडलं. त्यांनी सगळ्यांना समाविष्ट केलं. कारण ओंकार सगळ्यांनी मान्य केला. कोणी ईश्वरवाद मान्य करू, मारामाऱ्या पुष्कळ आहे, परंतु त्यामध्ये ओंकाराबद्दल दुमत नाही. इथे सगळं कसं आहे? सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनंदना. दोहन करताना त्या सगळ्या गायींचं दोहन केलेलं आहे आणि गायींचं दोहन करून सगळं दूध पाश्चराईज करून आपल्याला पिशवीत घालून दिलेलं आहे. काही कटकट नाही. सांभाळा, 4 दिवसाचा स्टॅम्प मारून दिला, ठीक आहे, तसंही फ्रीजमध्ये ठेवलं तरी. म्हणजे त्यांनी इथे म्हटलंय ओम इति एकाक्षरम ब्रह्म. हे एकाक्षर ब्रह्म आहे, त्याचा व्याहरण, त्याचा उच्चार करीत माम अनुस्मरण. माझं स्मरण कसं करतात? गीतेनी अगदी एक आपला सिद्धांत म्हणून सांगितलं की हा जो ब्रह्मज्ञानी पुरुष आहे तो माझ्या ह्या ओम ह्या एकाक्षरी नामानी त्याचा उच्चार करत माझं स्मरण करतो. म्हणजे ईश्वराचं स्मरण करताना ओंकाराचा उच्चार करावा. म्हणून आपण कोणत्याही नामाचा जप करताना हरिही ओम असं म्हणायचं आणि पुढे सुरू करायचं. बाकी मग त्याला हरिही संकट निवारक आणि ओम हे त्याचं मूळ नाव. म्हणून हरिही ओम म्हणून ज्या नामाचा जप करायचा आहे, ज्या नामाची उपासना करायची, त्या नामाची उपासना करावी, ती करत राहावी. पण ओंकाराचं स्मरण का करावं? कारण आपण काही सतत ओंकाराचा जप करणार नाही. पण ईश्वराचं नाव ओंकार आहे हे ज्या महत्त्वपूर्णतेने मान्य केलं आहे ते त्याचं स्मरण ठेवून आम्हाला जे जुळतंय ते नाम घेतो. मग आम्ही राम घेऊ, मग आम्ही कृष्ण घेऊ, नाही तर जय जय रामकृष्ण हरी म्हणू. मग आता काय जे म्हणायचं ते म्हणू. तर त्यांनी इथे सांगितलं की माम अनुस्मरण यः प्रयाती त्यजन देहम स याती परांगती. म्हणाले हे नाव घेत जो आपला देह टाकतो तो परमगतीला प्राप्त होतो. म्हणाले ह्या नामाचं स्मरण करत जो देह टाकतो, म्हणजे या नामाच्या स्मरणाच्या मागे पार्श्वभूमी केवढी दिली आहे बघा. मागच्या 2-4 श्लोकांमधनं त्यांनी त्या ओंकाराची साधना सिद्ध करण्याची जी पार्श्वभूमी आहे ती सामान्य नाही आहे. आता ते म्हणाले तैसे ओम हे स्मरोसरे आणि तेथेची प्राणू पुरे. म्हणाले जेव्हा
ओंकाराचं स्मरण संपून तिथं प्राणवायू संपतो. मग प्रणवांती उरे पूर्ण घन जे. आपण आत्तापर्यंत जे 1.5-2 तास जो विषय बोललो त्याचा हा निष्कर्ष रूपाने ही ओवी आहे. की काय आहे की जेव्हा ओम हे स्मरो सरे, एक क्षण असा येतो की जेव्हा ओंकाराचं स्मरण सुद्धा संपून जातं आणि तेथेची प्राणू पुरे. तिथे काय संपतो? प्राणवायू सुद्धा संपतो. कारण आता सारखं लक्षात आहे आपल्या, वायू म्हणजे गती, प्राण म्हणजे गती, हे आपण अगदी पक्क गणित लक्षात ठेवायचं. आणि म्हणून तेथेची प्राणू पुरे, पुरे म्हणजे संपतो. मग प्रणवांती उरे, मग त्या ओंकाराच्या शेवटी काय उरतं? पूर्ण घन जे, म्हणजे जे पूर्ण घनरूप असणारं सतचित आनंद रूप परमेश्वराचं स्वरूप आहे ते. म्हणजे आता पुढं काही दुसरं शिल्लक राहत नाही, केवळ चैतन्य, केवळ ब्रह्म. म्हणून प्रणवैक नाम हे एकाक्षर ब्रह्म, जो माझे स्वरूप परम स्मरत सांता. तर आता स्मरत साता काय त्यांना जो घ्यायचा असेल तो त्याचा पाढभेद घ्यावा. पण त्यांनी म्हटलंय की म्हणून हे जे एकाक्षर ब्रह्माचं रूप आहे, प्रणव हे नाम, तो जो हे माझं नाव माझ्या ह्या स्वरूपाला, परमस्वरूपाला, ओंकार ह्या जाताना शेवटी घेतो. या परी त्यजी देहाते, या प्रकारे देहाचा त्याग करतो. तो त्रिशुद्धी पावे माते. त्रिशुद्धी हा शब्द त्या काळात आणि पुढे नाथांच्या काळामध्ये शपथपूर्वक असा इथे त्यांनी केला नाही आहे शपथपूर्वकाचा अर्थ, पण नाथांनी अगदी सरळ सरळ, कारण इथे त्यांच्या जे लिहिणे ओवी आहे त्या ओवीचा अर्थसुद्धा करताना शपथपूर्वक अर्थ घेतला तर तो जास्त योग्य होईल त्रिशुद्धी शब्दाचा. तिथे नाथांनी कायम त्रिशुद्धी म्हणजे शपथपूर्वक असाच अर्थ नाथ भागवतामध्ये घेतलेला आहे. या परी त्यजी देहाते, तो त्रिशुद्धी पावे माते. तुला शपथवार सांगतो की तो मलाच येऊन मिळतो. जया पावण या परवते आणिक पावणे नाही. ज्या मला पावण्याच्या पलीकडे, मला प्राप्त करण्याच्या पलीकडे आणखीन काही प्राप्त करण्याचं शिल्लक राहत नाही. येथ अर्जुना जरी विपाये, तुझा जीवी हन ऐसे जाये. ना हे स्मरण मग होये काय, कायसयावरी अंती. तुझा जीवी हन ऐसे जाये. जर तुझ्या मनामध्ये असा विचार येत असेल की ना हे स्मरण मग होय, कुठं त्यावेळी हे स्मरण होणार आहे. कासयावरी अंती म्हणाले, कोणत्या उपायांनी ह्या स्मरणामध्ये मनुष्य राहू शकेल कळत नाही, कारण ती घटकाच अशी आहे की त्यावेळी स्मरण व्हावं कसं. इंद्रिया अनुघडू पडलिया, तेव्हाची स्थिती काय आहे? इंद्रिय अनुघडू काही करायला असमर्थ आहेत. जीविताचे सुख बुडालिया, जिवंतपण असण्याची चिन्ह लोप पावलेली आहेत. काय त्या जिवंतपणाचं सुख थोडंच आहे, मी डोळ्याला दिसत नाही आहे, कानाला ऐकू येत नाही आहे, कुठलाही पाणी थेंब श्वास या प्रत्येक गोष्टी करता दुसऱ्यावरती अवलंबून आहे. त्यामुळे जीविताचे सुख बुडालिया, जिवंतपणाचं सुख राहिलेलं नाही. आतू बाहेरही उघडलिया मृत्यूचिन्हे, आतूनही मृत्यूची चिन्ह आली, प्रकट झाली आहेत, बाह्यातकारीही प्रकट झाली आहेत. ते वेळी बैसावेची कवणे. आता ही अशी स्थिती प्राप्त झाल्यावर पद्मासन घालून, वज्रासन घालून, स्वस्तिकासन घालून कुणी बसावं, कसा बसेल? मग कवण निरोधी करणे. आता या इंद्रियांचा निरोध कुणी करावा, कसा करावा, इंद्रियांच्या साह्याने कसा करावा? तेथ काह्याचेनी अंतःकरणे प्रणव स्मरावा. तिथे कोणत्या अंतःकरणाने त्या प्रणवाचं स्मरण करावं? तरी आगा ऐसी या ध्वनी झणे थारा देशी हो मनी. आता श्रीकृष्ण म्हणतायत इथे ज्ञानेश्वरांचे, अरे तरी आगा ऐसी या ध्वनी, अरे अशा संशयाला तू इथे थारा देतोस कसा? झणे थारा देशी हो मनी. अगदी झणे म्हणजे झटकन, क्षणभर, अगदी संशय उत्पन्न झाला न झाला इतक्या अशा स्थितीमध्ये पै नित्य सेविला मी निदानी सेवकू होय. तुला एकच सांगतो या सगळ्यामध्ये, जो माझं नित्य स्मरण ठेवतो
त्याच्या अंतकाळी मी त्याचा सेवक असतो, दुसरं मी काही नसतो. म्हणून अनन्यचेता सततम यो माम स्मरती नित्यशः तस्याहम सुलभा पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः. म्हणाले अनन्यचेता सततम, जो अनन्य भावानी सतत माझं नित्यशः कायम स्वरूपी स्मरण करत राहतो, त्याला म्हणाले मी निरंतर एकवटलेल्या योग नित्ययुक्तस्य योगिना, निरंतर युक्तस्य निरंतर माझ्याशी जोडल्या गेलेल्या योग्याला हे पार्था तस्याहम सुलभः, मी त्याला अत्यंत सुलभ आहे. माम उपेत्य पुनर्जन्म दुःखालयम अशाश्वतम नाप्नुवन्ति महात्मानः संसिद्धिम परमाम गताः. म्हणाले माम उपेत्य, माझ्याच जवळ आल्यानंतर, आता एकदा माझ्याजवळ येऊन पोचला नित्य माझ्या स्मरणाने, की दोन विशेषण लावून सांगितलं आहे. पुनर्जन्म कसा आहे? दुःखाचं आलय आहे, दुःखाचं स्थान आहे आणि अत्यंत अशाश्वतता आहे. कुठल्याच गोष्टीची शाश्वतता नाही. मनुष्य बसलाय, बसून उठलाय, बसताना चांगला सुखात बसला होता, उठता उठता त्याचा पाय म्हटला गेला, उठता उठता बोटाला ठेच लागली, उठता उठता पायाला क्रॅम्प आला, उठता उठता चक्कर आली. काय माहिती किती अशाश्वत आहे. बसलाय, उठलाय, चाललाय, घरी पोचलाय, इथपर्यंत सगळं ठीक आहे, पण प्रतिक्षण अशाश्वत. आम्ही तो मानत नाही, पण ते म्हणाले हे जर लक्षात घेतलं तर असं आहे. नाप्नुवन्ति महात्मनः संसिद्धिम परमाम गतिम, माझ्याकडे आल्यानंतर त्याला पुनर्जन्म नाप्नुवन्ति, त्याला पुनर्जन्माची प्राप्ती होत नाही. तो महात्मा परमगतीला प्राप्त होतो, सम्यक सिद्धी त्या परमगतीची त्याला प्राप्त होते. जे विषयासी तिळांजळी देऊनी प्रवृत्तीवरी निगड वाहुनी माते हृदयी सुनी भोगिताती. जे विषयांना तिलांजली देऊन, साधाच आहे, आपल्याला काही त्याचा अर्थ करायची गरज नाही. प्रवृत्तीवरी निगड वाहुनी, प्रवृत्तीचा बेडी ठोकली प्रवृत्तीला, म्हणजे बेड्या ठोकल्या की काय होतं, हालचाल काही करताच येत नाही. पायात बेड्या ठोकल्या, हातात बेड्या ठोकल्या, काही करू शकत नाही, बिचारा अडकून पडलेला आहे. तसा या इंद्रियांना म्हणजे ह्या प्रवृत्तीला बेड्यास ठोकून टाकलाय, त्याला प्रवृत्तीमध्ये रसच उरला नाही आहे. माते हृदयी सुनी, मला हृदयामध्ये साठवून घेऊन, सामावून घेऊन, हृदयात घालून भोगिताती, हे सगळं सोडतात. काय काय सोडतात? विषय सोडतात, प्रवृत्तीला नष्ट करून टाकतात, मला हृदयात ठेवून घेतात आणि मग माझा आनंद उपभोगतात. परिभोगतया नारायणुका, पण होतं काय म्हणाले, त्यांना कितीही माझ्याजवळ आहे असा काळ मिळाला, कितीही संधी मिळाली. म्हणजे आता एखादा श्रेष्ठ सत्पुरुष आहे, तो समाधी स्थितीमध्ये बसलेला असतो, 5 तास बसतो, 6 तास बसतो. आपण म्हणतो काय श्रेष्ठ पुरुष आहे तो, किती तास बसतात, 5-5 तास बसतात, 7-7 तास बसतात. कसे बसतात, इतका काळ कसे राहतात? त्याचं उत्तर आहे इथे. ते म्हणतात की माझ्या जवळिकेचा आनंद उपभोगताना त्या ते असमाधानीच आहेत. त्यांना असं वाटतं की हे आता पुरेसं नाहीच आहे. कित्येक दिवस, कित्येक महिने जरी तो अनुभव आला तरी त्यांना आता तो अनुभव पुरे आहे, आता बस झालं, समाधान झालं असं म्हणाले त्यांना वाटत नाही. त्यांच्या अंतःकरणामध्ये सातत्याने माझ्या सुखाचा अनुभव घेत राहावा हीच लालसा असल्याने भेटणे नाही क्षुधाधिका, त्यामुळे त्यांची भेट भुकेची तहानेशी होतच नाही. त्यांना तहानभूक हरपलेलीच आहे त्यांची. तेथ चक्षुराधिका कवण पाडू, आता भूक आणि तहान ह्या नैसर्गिक गरजा आहेत, त्याच्यापासूनच ते वंचित होतात. तर त्या डोळ्यांनी काहीतरी चांगलं बघावं. आता आम्हाला कसं इथे झालं की आजची आपली सिरियल ती मिळाली पाहिजे, की आपण भरा एकदा घरी जातो की आता 9 वाजता आपली सिरियल आहे, काहे दिया परदेस झाली पाहिजे, आपण पाहिली पाहिजे. म्हणजे आमचे डोळे सगळे बहिर्गामी आहेत ना, आमचे कान बहिर्मुख आहेत ना, त्यामुळे त्यांनी इथे म्हटलंय की अहो त्यांना तहान भुकेचीच नाही शुद्ध, तर त्यांना त्या ज्ञानेंद्रियांकडनं मिळणारा आनंद कुठे पाहिजे आहे.
ऐसे निरंतर एकवटले. असे सातत्याने माझ्याशी एकरूप झाले. जे अंतःकरणी मजसी लिगटले, ज्यांच्या अंतःकरणामध्ये ते मला अगदी वेढून राहिलेत, मला अगदी लगटून राहिलेले आहेत. मीची होऊनी आटले उपासिती, मी होऊनच माझी उपासना करतात. त्याचं साधसूत्र व्यवहारात कसं आलंय? शिवो भूत्वा शिवम यजेत. शिवाची उपासना करताना शिव होऊन करा. आपल्याला किती सोपं केलंय. म्हणजे शिवाला आपण त्याला आणखीन शॉर्टकट केलाय की आपल्या घरच्या शंकराच्या पिंडीवरती बेल वाहणार, तो एक बेल वाहीपर्यंत आणि एक पांढरं फूल वाहीपर्यंत तरी शिवो भूत्वा शिवम यजेत, तेवढा वेळ तरी आम्ही शिव व्हावं. जास्त नाही, सगळी पूजा होईपर्यंत नाही झालो तरी निदान शिवाला बेल वाहताना तेवढा वेळ तरी मनात दुसरा विचार नको. त्याला तरी फूल वाहताना त्यांनी इथे म्हटलंय की तो मीच होऊन माझी उपासना करतो. आणि म्हणून त्यांनी व्यवहारता उपासनेचं तत्व आपल्याला सांगितलं की देवता होऊन देवतेची उपासना करा. मग देवता होऊन देवतेची उपासना करायला आम्हाला कुठं वेळ आहे? आम्ही काय रुद्राध्याय म्हणतो, त्याला काय अभिषेक करत राहतो का? आम्ही त्याच्याकरता एखादं शिवलीलामृताचा 11वा अध्याय म्हणतो आणि मग त्याचं स्मरण करून पूजा करतो? असं काही करत नाही. फक्त एक अक्षदा, फूल आणि एक बेल एवढं वाहीपर्यंत तरी तो हो. म्हणून माऊलींनी आम्हाला काय सांगितलं की यया 8 पहारा माझारी, मोटके निमिष तरी देत जाई गा. तेवढा एक क्षण तरी दे की त्या क्षणाला फूल वाहतोयस, बस तेवढा वेळ माझा जावो पुष्कळ झाला. म्हणजे आम्हाला सुटका किती दिल्या आहेत बघा. त्या सुटकेला काही मर्यादा नाही आहे. म्हणाले इथे त्यांनी सांगितलं पुढे की तो मीच होऊन आटले उपासिती, होऊनी आटले, स्वतःचं मी पण सोडून मीच होऊन माझी उपासना करतात. तया देहावसान जै पावे, तै तिही माते स्मरावे, मग म्या जरी पावावे तरी उपासती ते कायसी. म्हणाले जन्मभर त्यांनी उपासना केली, मृत्यूकाल जवळ आला आणि मृत्यूकाल देहावसन जै पावे तै तिही माते स्मरावे. मृत्यूकाल जवळ आल्यावर त्यांनी माझं स्मरण करावं आणि मग मी जर त्याला पावावं, मग म्या जरी पावावे तरी उपासती ते कायसी. मग त्याच्या उपासनेचं काय कौतुक की त्यांनी मला मृत्यूकाळी हाका मारत राहावं आणि मग मी त्याच्याकरता धावून जावं. पै रंकू एक आडलेपणे, एक रंक आहे, दरिद्री आहे, अज्ञानी आहे, मूर्ख आहे, काय त्यांना आवडतील त्या शब्दांमध्ये वर्णन केलं तर पै रंकू एक आडलेपणे. म्हणाले असा एक वेडा आहे की ज्यांनी आयुष्यात मी नास्तिक आहे, माझी देवावर श्रद्धा नाही, असं म्हणाले आयुष्यभर म्हणत राहिला. आणि शेवटी जेव्हा मरण यातना होऊ लागल्या तेव्हा म्हणाला भगवंता तूच एकटा करायस, बाकी या जगामध्ये जे जे मी माझं म्हटलं ते काही खरं नाही, आता तुझं स्मरण होत आहे. असं जरी त्यांनी म्हटलं तरी सुद्धा काकुळती अंती धावा गा धावा म्हणे. म्हणाले शेवटी काकुळतीनी मला म्हणतो धाव परमेश्वरा, आता तूच धाव. तरी तयाची एक ग्लानी धावणे काय न घडे मज. त्यांनी अशी हाक मारल्यावर मी त्याच्याकरता धावत नाही का? मी धावतोच. त्यांनी काही जरी किती जन्मभर जरा वेडेपणा केला, थोडा म्हणाले हुडपणा केला, तरी मी काही तो लक्षात घेत नाही, मी सोडून देतो. आणि भक्ता ही तेची दशा, तरी भक्तीचा सोसू कायसा, म्हणून हा ध्वनी ऐसा न वाखाणावा. म्हणाले मग भक्ताची दशा पण तीच होत असेल. जन्मभर जो माझी उपासना करतो आहे त्याला सुद्धा जर माझा शेवटी अंतकाळी स्मरण करून धावा करावा लागत असेल तर भक्तीचा सोसू कासया. मग हा भक्तीचा सोस, एवढी हौस आणि ते भक्तीने केलेली उपासना कशा करता? म्हणून हा ध्वनी ऐसा, हे लक्षात घे. म्हणून तुझ्या मनात ही जी शंका आली ना की कसा येतो तो, केव्हा येईल तो, शेवटच्या वेळी आम्हाला ती मांडी घालता येईल का, त्या इंद्रियांना नियंत्रण करता येईल का, आम्हाला आसन लावता येईल का, आम्हाला ते ओंकाराचं स्मरण करता येईल का, हा ध्वनी ऐसा न वाखाणावा, असा संशय सुद्धा अर्जुना मनामध्ये आणू नकोस. तीही जे वेळी मी स्मरावा ते वेळी स्मरला की पावावा, तो आभारूही जीवा सहावेची ना. म्हणाले अहो काय म्हणता तुम्ही, हा जन्मभर माझी आठवण करतो,
जन्मभर उत्कटतेने मला भजतो आणि मी असं वागावं की जेव्हा त्यांनी आठवण करावी तेव्हाच मी धावून जावं, असं नाही होणार म्हणा. ज्याच्या अंतःकरणामध्ये मी अखंड आहे त्याच्याकरता त्यांनी हाक मारण्याची मला गरजच नाही आहे. त्यांनी हाक मारली मी गेलो असं कसं होईल म्हणाले. ते वेळी स्मरला की पावावा तो आभारूही जावा म्हणाले. त्याच्या इतक्या भक्तीचं एवढं ऋण ओझं माझ्यावर नाही. त्यांनी माझ्याकरता एवढं केलं त्याचं मी काही देणं लागत नाही म्हणाले. ते ऋणवैपण, ते माझं कर्जदारपण, ते माझं कर्जबाजारीपण, कारण माझ्यावर कर्ज आहे त्याचं. मी एकदा आपल्याला गोष्ट सांगितली ना, मला वाटतं आमच्या अय्यंगार गुरुजींची, की खायला प्यायला त्यांना मिळत नव्हतं. त्यावेळी जेव्हा त्यांची परिस्थिती सुधारली त्यावेळी त्यांना जे स्वप्न पडलं आणि त्यांच्या पत्नींना स्वप्न पडलं, गुरुजींना स्वप्न पडलं या योगाचं, की सबंध देहाला त्यांच्या नागांनी वेढे घातलेले आणि देह सगळा त्यांनी आवळून धरलेला आहे. आणि त्यांच्या पत्नींना स्वप्न पडलं, तू आता काळजी करू नकोस, तुमची ही जी सगळी अन्नान्न दशा आहे ही आता निघून जाईल. कारण असं की एक पैशाच्या कर्जात आहे व्यंकटेश, म्हणजे तुझ्या पतीच्या एक पैशाच्या कर्जात आहे, त्यामुळे तुला आता कुठलाही काळजी करायचं कारण नाही. इथे भगवंत म्हणतो, बाबा रे मी कर्जबाजारी आहे, मी तुझ्या ऋणात आहे, तू इतकी माझी भक्ती केली आहेस, आता ते ऋण थोडं तर फेडलं पाहिजे मला. आणि त्यामुळे ते ऋणवैपण देखोनी अंगी, माझ्या ठिकाणी ते कर्जबाजारी पण आहे. मी आपुलियाची उत्तीर्णत्वा लागी, त्या कर्जातून तर मला बाहेर पडलं पाहिजे की नाही, आणि म्हणून मला उत्तीर्ण झालं पाहिजे, म्हणजे मी बाहेर पडलं पाहिजे, तरून गेलं पाहिजे त्या कर्जातून. भक्ताची या तनुत्यागी परिचर्या करी, म्हणून तो मला काहीच मागत नाही. आता मी त्याच्याकरता करण्यासारखं काय आहे, तर मी आता त्याच्या देह त्यागाच्या वेळी मी त्याची सेवा करायला लागतो, मीच जातो त्याची सेवा करण्याकरता. देह वैकल्याचा वारा, देहाच्या ठिकाणची व्याकुळता, त्याचा वारा सुद्धा त्याला लागू देत नाही. झणे लागेल या सुकुमारा, त्याला त्रास होईल, त्याला अंतिम काळचे जे काही क्लेश आहेत ते भोगावे लागतील, त्याचा त्याला स्पर्श सुद्धा होऊ नये. म्हणून आत्मबोधाचा पांजिरा सुयेत याते, म्हणून मी त्याला आत्मबोधाच्या आत्मज्ञानाच्या पिंजऱ्यात कोंडून ठेवतो. तो कोणत्या पातळीवर असतो, तो आत्म्याच्या पातळीवर असतो. त्याला देहाच्या वेदना यातना त्याला स्मरत नाही, त्याला कळत नाही, तो देहात आहे. देहाच्या पातळीवरती हालचाल करील, इकडे तिकडे वळील. त्याला म्हटलं काय होतं तुला, तर म्हणतो मला काही होत नाही, मी उत्तम आहे, मला काही होत नाही. प्रकृतीच्या ठिकाणी आहे, मी आत्म्याच्या ठिकाणी. भगवंत त्याला उचलून आत्म्याच्या ठिकाणी घेऊन जातो. वरी आपुलिया स्मरणाची उवाईली ही वाईसी करी, त्याच्यावर म्हणाले ईश्वर स्मरण रूपी उवाईली म्हणजे सावली, ही वाईसी करी सावली. ती सावली साधी नाही, थंडगार शीतल सावली. कडुनिंबाच्या झाडाखाली दाट वृक्ष असावा आणि त्याच्या खाली बसलं तर जो गारवा मिळतो, तसा म्हणाले अगदी त्याला गार सावली मी त्याच्या नामस्मरणाने, त्यांनी प्राप्त करून घेतलेल्या पुण्याने त्याला मी ती वरी आपुलिया स्मरणाची उवाईली. मला ईश्वराचं स्मरण हीच सावली, कारण त्यांनी जन्मभर स्मरण केलेलं ना, त्या स्मरणाची आता मी त्याला सावली देतो. म्हणाले ऐसेनी नित्य बुद्धी संचली, आपल्या ज्याच्या ठिकाणी एकच बुद्धी शेवटी शिल्लक राहते की मी म्हणजे परमात्मा आहे, मी नित्य आहे, मी परमात्म स्वरूप आहे. ऐसेनी नित्य बुद्धी संचली, तेवढी एकच बुद्धी संचली म्हणजे साठून राहिली, तेवढी एकच बुद्धी शिल्लक राहिली. म्हणाले मी आणि तयाते, मी आणि तो या दोघांच्या शिवाय दुसरं काही नाही. ही एकच बुद्धी शेवटी त्याच्या ठिकाणी संचली म्हणजे शिल्लक राहिली, साठून राहिली, ती एवढी दृढ राहिली. म्हणून देहांतीचे साकडे, म्हणून देहाच्या अंतकाळाचं साकडं म्हणजे संकट माझी या कहीची न पडे. जो माझा झालेला आहे त्याला कधीच पडत नाही. मी आपुलिया ते आपुलीकडे सुखेची आणि, मी आपल्या लोकांना आपल्याकडे म्हणजे माझ्याकडे सुखाने आणतो. वरचील देहाची गवसणी फेडून,
हे देहाचा वरचा गवसणी घातलेलं वस्त्र देहाचं फेडून टाकतो. आहाच अहंकाराचे रज झाडून, त्याच्या ठिकाणी जो अहंकार शेवटी शिल्लक राहिलाय. अहंकार मनुष्य आपला आपल्या ठिकाणी घालवू शकत नाही, ईश्वराची कृपाच व्हावी लागते. म्हणाले शेवटी देहाच्या विषयी असणारी अस्मिता आणि अविद्या ह्या ज्या दोन गोष्टी आहेत योगाने मान्य केलेल्या, आणि इकडे देहाच्या विषयीचं ममत्व किंवा अहम्ममत्व, ह्या ज्या दोन गोष्टी त्याची आता आपल्या साध्या साध्या भारुडांमध्ये सुद्धा की ते विंचू चावला त्याच्यामध्ये अहंकाराची फुंज शिल्लक राहते, ती फणफण शिल्लक राहते. ते म्हणतात सगळं जरी गेलं तरी शेवटी कुठेतरी तो अहंकार त्याचं अस्तित्व ठेवून असतो. भगवंत इथे म्हणतात त्याच्या अहंकार रूपी धुलीचे कण मी झटकून टाकतो, त्याच्या देहाची खोळ मी काढून टाकतो. म्हणाले शुद्ध वासना निवडून त्याच्या ठिकाणच्या सगळ्या शुद्ध वासना एकत्रित करतो आणि काय करतो, आपण पा मिळवी. म्हणजे केवढे मोठे आश्वासन आहे की आमचं सगळं जे वेडवाकडं आहे ते भगवंत गंगेला मिळवतो आणि फक्त जेवढं चांगलं आहे तेवढं घेऊन जातो. एवढी कृपा करतो तो. कारण जन्मभर देहानी काहीतरी भलबुरं होतच राहतं, पण म्हणाले त्या भल्याबुऱ्याची तो पर्वा करत नाही. जर त्याचं स्मरण नित्य प्रामाणिकपणे आहे तर तो म्हणतो आता हे माझं काम आहे. आणि भक्ता तरी देही विशेष एकवंकीचा ठाव नाही. म्हणाले देह तादात्म्याचं भाव त्या भक्ताच्या देहाच्या ठिकाणी राहतच नाही. म्हणून अभेरू करता काही वियोगू ऐसा न वाटे. तो देहाशी जोडलेलाच राहत नाही, त्यामुळे हा देह पडायचा आहे याच्याविषयी त्याला दुःखच वाटत नाही. कारण त्या क्षणी तो ईश्वराशीच एकरूप आहे, त्याच्याशीच त्याचं तादात्म्य आहे. मग आता देह पडतोय हे दुःख कशा करताय. ना तरी देहांतीची मिया यावे, नाहीतरी देहाचा अंत होताना मिया यावे. मग आपण पयाते न्यावे, हेही नाही स्वभावे जे आधीच मज मिनले. अहो म्हणाले देह पडायच्या वेळी त्यांच्याकडे असं राहतो का भाव की आता देह पडणार आहे, आता भगवंता तू यावं आणि मला घेऊन जावं. म्हणाले ते आधीच माझ्याशी एकरूप झालेले, त्यांना कुठे विचारायचं आहे, त्यांना कुठे मला सांगायचं आहे की आता देह पडणार आहे आणि मला घेऊन जा. आधीच माझ्याबरोबर आलेले आहेत ते. देह पडायचा आहे तेव्हा पडेल, तसा तो यथावकाश पडतोच आहे, त्यांना त्याची फिकीरच नाही आहे. येरी शरीराचा या सलिली असं ते पण हेची सावली, वाचुनी चंद्रिका ते ठेली चंद्रीचं आहे. दृष्टांत दिला. म्हणाले जसा चंद्र आहे त्या चंद्राचं चांदणं त्या पाण्यामध्ये पडलंय आणि त्या पाण्यामध्ये त्या चांदण्याचा मोठा आनंद आपल्याला बघायला मिळतो. आपण जर आज येईलच, उद्याच आहे पहिली पौर्णिमा ना या वर्षातली चैत्राची, त्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी जर गंगा पाहिली, कोणती नदी पाहिली, त्या गंगेचं सगळं पाणी आहे ते अगदी चांदी वाहती आहे. म्हणजे हिमालयात तर स्वच्छ बघायला मिळतं, ती गंगा एवढी धोधो वाहत असते, तिचा तो खळखळाट आणि ते सगळं पाणी म्हणजे चांदीचा रस आहे असं दिसतं. ते म्हणाले हे जरी आम्हाला जलामध्ये भासतं, हे जरी आम्ही त्याचा सौंदर्याचा अनुभव घेतो, तरी चांदणं चंद्राच्या जवळच राहतं, ते काही दुसरीकडे राहत नाही. तसं हा देहरूपी हा जो हे जे चांदणं आहे हे जर त्या जलामध्ये राहत आहे, या सृष्टीरूपी किंवा ह्या प्रकृतीरूपी या जगतरूपी जलामध्ये राहणारा हा देह दिसतो आहे, तरी हा देहाला सोडून केव्हाच माझ्याजवळ आलेला आहे. त्यामुळे आता देह सोडायचा आहे याचं त्याला काही मला त्यांनी काही विनवावं आणि मला तू ये आणि घेऊन जा असं म्हणावं असं काही आवश्यकच नाही. म्हणाले ऐसे जे नित्ययुक्त तयासी सुलभ मी सतत. असे जे नित्ययुक्त पुरुष आहेत त्या सगळ्यांना मी सहज आहे. सुलभ मी सतत म्हणून देहांती निश्चित मीची होती. म्हणून देहाच्या शेवटी ते मीच होतात. मग क्लेश तरुची वाडी, आत्यंतिक क्लेशरूपी वृक्षांची बाग, जे तापत्रयाग्नीची सगडी, सगडी म्हणजे शेगडी, हे जे त्रिविध ताप आहेत या त्रिविध तापांची शेगडी. आता हे आपण एवढी ओवी घेऊन थांबवू, कारण हे सगळं
शरीराचं वर्णन आहे. आता त्यांनी आपल्याला काय सांगितलं ते निश्चित माझ्यापर्यंत येऊन पोचलेलेच असतात. मग आता पुन्हा जन्म घेताना शरीर स्वीकारायचं म्हणजे त्या शरीराच्या मागे किती ताप आहेत त्याचं वर्णन त्यांनी शेवटपर्यंत केलं. आणि त्यांनी म्हटलंय असलं शरीर आता काही त्यांना पुन्हा धारण करावं लागत नाही. तापत्रयाग्नीची सगडी जे मृत्यू काकासी कुरोंडी सांडिली आहे. काय ओवीचं हे इथे वापरलेले शब्द बघा. मृत्यूरूपी कावळा, त्या कावळ्यावरती ओलांडून टाकलेला बळी म्हणजे काकबली. वैश्वदेव आणि काकबली करण्याची जी पद्धत आहे ना, तो जो काकबली कसा आहे म्हणाले की हा मृत्यूरूपी काक आहे आणि हा मृत्यूरूपी काकावरती कुरवंडी करून ओवाळून टाकून जो बळी दिलेला आहे तो बळी कसा आहे तर तो बळी हा त्याचा दिलेला बळी आहे. काकबली त्या काकाला, मृत्यूरूपी काकाला, त्या काकबलीवर कसा हे केलाय बघा त्यांनी तो श्लेष करून आणि ती एक संकल्पना घेऊन जे दैन्याचे दुभते. आता आपण इथून थांबूया, या 140 पाशी थांबूया कारण विषय पुन्हा मोठा होतो. आणि हा सगळाच्या सगळा विषय 51व्या ओवीपर्यंत देहाशी निगडीत आहे की शरीर कसं आहे, त्या शरीराचे गुणधर्म काय आहेत.